सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना, पदाधिकारी, उपासक उपासिका यांना नम्र विनंती आहे, कृपया आपण तथागत समाज मंदिराकडे येऊन आपल्या आसनावर विराजमान व्हावं. सर्व स्थानिक मित्रपरिवार मंडळींना नम्रतेची विनंती आहे, कृपया आपण लवकरात लवकर आवरून तथागत समाज मंदिरामध्ये आपल्या आसनावर विराजमान व्हावं. शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व पाहुणे मंडळींचं तथागत समाज मंदिर गुरोळी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे सहर्ष स्वागत करत आहे. उपस्थित सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या आनंदाच्या क्षणी आज बाबासाहेबांच्या 135व्या जयंती निमित्त आपण तथागत समाज मंदिराचं या ठिकाणी उद्घाटन करत आहोत. आदरणीय रेणुकाताई येळेकर सरपंच गुरोळी गाव या इथं उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वच जण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आता काही क्षणातच त्यांच्या हस्ते या नूतन वास्तूचं आपण उद्घाटन करत आहोत. सबे सद्धा सुखी होंतु, सबे सद्धा सुखी होंतु, सबे सद्धा सुखी होंतु. भवतु सप्प मंगलम, रक्षन्तु सप्प देवता, सप्प बुद्धानुभावेन, ब्रह्मानुभावेन, संघानुभावेन विनाशमेन्तु. पण तथागतांच्या भव्य दिव्य अशा रूपाचं जे रूप 80 अणुव्यंजनांनी 32 गुणांनी संपन्न आहे, असं सुंदर अनुपम असं रूपाचं अनावरण या ठिकाणी आपण करत आहोत. आपण तथागत भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करूया. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. बुद्ध रूप स्थापना गाथा होत आहे. इदं बुद्धं बिंबेहि सब्बे देव मनुष्येहि पूजेति. इमस्मि विहारे प्रतिष्ठापेमि. बोधियानं पटीलाभाय संवत्ततु. द्वितीयंपि इदं बुद्धं बिंबेहि सब्बे देव मनुष्येहि पूजेति. इमस्मि विहारे प्रतिष्ठापेमि. बोधियानं पटीलाभाय संवत्ततु. तृतीयंपि इदं बुद्धं बिंबं सब्बे देव मनुष्येहि पूजेति. इमस्मिन् विहारे प्रतिष्ठापेमि. बोधियानं पटीलाभाय संवत्ततु. एका बाजूने साधु 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 पुष्पांचा वर्षाव करायचा आहे. तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धा, तथागत भगवान बुद्धांचा, महातथान बुद्धांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा. या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण धूपदीप प्रज्वलनासाठी पुढे यावं. तथागत भगवान बुद्ध, राजे शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले,
आणि आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांना प्रथमतः मी अभिवादन करतो. आणि सर्वात प्रथम सरपंच मॅडम, उपसरपंच आणि कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक मॅडम यांचं आभार मानतो. जवळपास 70 वर्षानंतर बाबासाहेबांनी धम्म स्वीकारल्यानंतर आपल्याकडे आज या धम्माची स्थापना होत आहे मंदिराची. आणि या निमित्ताने गुरोळी परिसराचा जर विचार केला तर भौगोलिक दृष्ट्या अतिशय कमकुवत जमीन असणारा हे गाव आहे. म्हणजे बाकीच्या ठिकाणी पाहतोय की 200 एकर 300 एकर एका माणसाला जमीन असते, पण आपल्याकडे मला असं वाटत नाही की किमान 25 एकरापेक्षा जास्त कुणी इथं सापडणारच नाही. बाकीच्या आपल्या समाजाची तर काय परिस्थिती आहे, 4 गुंठे 5 गुंठे 10 गुंठे एवढीच वाट्याला येण्यासारखी परिस्थिती आहे. त्यात आपला कोणाचाही दोष नाही. आणि मग या निमित्ताने या गुरुळीच्या बाहेर पडण्यासाठी लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. आता हे जे प्रयत्न केलेले आहेत त्यातले काही मुंबईला गेले, काही पुण्यात स्थायिक झाले. आणि त्यावेळीची परिस्थिती पाहिली तर सगळेजण पोटार्थी उद्देशानेच बाहेर गेले. आणि मी तर असं म्हणेन की बाहेर गेले त्यांचं कल्याणच झालेलं आहे. आज एवढी मोठी जी लोक दिसत आहेत किंवा धम्मदान देताना कुणीही हात आखडता घेतलेला मला दिसला नाहीये. म्हणजे उलट मी जे व्हॉट्सअपवर पाहत होतो, सतीश टाकत होता, तर स्पर्धा लागलेली होती. कुणी अगोदर 10,000 दिले तर त्यापेक्षा मी माझी रक्कम कशी जास्त राहील. त्याच्यानंतर कुणी 11,000 दिसले तर निश्चितपणे कुणी 14,000 करत होतं, कुणी 15,000 करत होतं. ईर्षेने कुणी त्याच्यापेक्षा 17 केले, कुणी 21 केले. म्हणजे याच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आजची स्थिती, आर्थिक स्थिती जी चांगली झाली आहे याचं प्रमुख कारण आहे आपण सगळ्यांनी गाव सोडलं म्हणून. गाव सोडण्याचा दुसरा एक फायदा निश्चित झाला की या गावातली वाघमारी कंपनी ही खूप चांगल्या स्थितीत शासनामध्ये चांगली नोकरीला आहे. कोणी केंद्र सरकारमध्ये असेल, कोणी राज्य शासनामध्ये असेल, कोणी वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये असतील, शैक्षणिक संस्थांमध्ये असतील. या अशा परिस्थितीमुळे या गावाचं थोडं का होईना पण निश्चितपणे आपल्याला हातभार लागलेला आहे. आपण पूर्वज सगळे पूर्वाश्रमीचे जरी महार असलो तरी आता आपण बौद्ध 1956 नंतर जो धम्म स्वीकारलेला आहे त्या धम्माला अनुसरून आपण हे सगळं कार्य करत आहोत. आता मॅडमचा आभार आणि त्यांच्या टीमचा आभार याच्यासाठी मानायचं की आम्ही जरी समजा सगळे एकत्र असलो तरी आम्हाला बऱ्याचशा लोकांचं मला असं वाटतं की जगन आजोबा आणि तुकारामांना असताना आम्ही एकदा प्रयत्न केलेला, तो तेवढा 20 वर्षापूर्वी जो प्रयत्न झाला होता त्याच्यानंतर पुन्हा ही गडी एकदा विस्कळीत झालेली होती. आणि पुन्हा या रूपाने आता ही जी सगळी नवीन टीम आहे, सतीश महेश्वर यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप अल्पावधीत मॅडमने हे काम करून घेतलं. विशेषतः तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचे खूप खूप आभार, त्यांनी खरंच चांगलं काम केलेलं आहे. आता याच्यात जे काही तुम्ही अनुदान येईल त्याच्यामधून मी एवढी विनंती करेन की वॉशरूम थोडी बांधण्याची तसदी करा. आणि आता हे गव्हर्नमेंटचं काम आहे, मी शासनात 30 वर्ष काम केलं, पण याच्यावर जर समजा वरचं चांगलं झालं नाहीतर मग शासनाची कामं आपण पाहतोय की पावसाळ्यात ते गळून जाईल. आता तुम्हाला याचा चांगला अनुभव आहे, पण वरचं फक्त चांगलं होईल एवढी तुम्हाला विनंती करतो. बाकी तुम्ही केलेलं वाघमारे कुटुंबियांना सहकार्य अनुभव आहे त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा शतशः ऋणी सर्व वाघमारे कुटुंबियांच्या वतीने. आणि जोपर्यंत आपला कालावधी आहे तोपर्यंत आपलं अनमोल सहकार्य आहे ही बाकी निश्चितपणे मी सर्वांच्या वतीने अपेक्षा करतो. सर्वात महत्वाची गोष्ट वाघमारे कुटुंबीय आता एकत्र आलेले तर आपल्याला प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपल्याला इथे यायचं आहे त्यावेळेला आपल्याला एक चांगली वास्तू तयार झालेली आहे. आता असं म्हणता येणार नाही की बऱ्यापैकी मला असं वाटतं 4-5 घरं सुटली तर सगळ्यांची घरं नाहीये. इथं येऊन बाकीचं काय नाही, पण ज्याला आपण सेकंड होम म्हणतो, कुणी कोकणात बांधत असेल, कुणी वेगळ्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी फ्लॅट घेत असतील, बंगला घेत असतील, रो हाऊस घेत असतील, तर आपल्या गावात एखादं 4-5 लाख रुपयाचं घर आपल्याला असलेलं हे अधिक योग्य होईल. आणि जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी लागेल मुलांना त्यावेळेस आपण एक 8-10 दिवस यात्रेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊ, त्या निमित्ताने एक चांगली वैचारिक बैठक निर्माण होईल आणि मग आपलं सगळ्यांचं एक संघ वैचारिक आचारिक देवाणघेवाण झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा सर्व आपल्या टीमचे आभार ऋण व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय भीम. सर्वांना प्रथम डॉक्टर बाबासाहेब
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून आजच्या या मंचावरील सर्व मान्यवर व उपस्थित बंधू भगिनींनो यांचे सगळ्यांचे स्वागत. मी आपणास सांगू इच्छिते की आपल्या कुरळी गावामध्ये यापूर्वी कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आलेली नाही. जयंती कधीच साजरी केली नव्हती, परंतु मागच्याच वर्षी आयुष्यमान संतोष रावण वाघमारे यांनी स्वखुशीने स्वखर्चाने प्रथमच आपल्या कुरळी गावात जयंती साजरी केली. जयंती साजरी करून आपल्याला मार्गदर्शन दिले, पुढचा मार्ग दाखवला. त्याबद्दल आपण सगळेजण एकत्र जमा होऊन त्यांना पूर्ण सगळेजण टाळ्या वाजवून त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आभार मानले. आभार. तसेच ही जयंती साजरा करण्यासाठी जे काही कष्ट घेतले ते मनीष वाघमारे, आयुष्यमान मनीष वाघमारे, आयुष्यमान सतीश वाघमारे, आयुष्यमान संतोष वाघमारे, आयुष्यमान दत्तू वाघमारे यांनी हे बुद्ध समाज बांधण्यासाठी खूप कष्ट घेतले. 10 दिवसापूर्वी इथे खिडक्या नव्हत्या, पेंटिंग नव्हतं, दारं नव्हती. यांनी सकाळी पुण्यातून निघायचे, रात्री 1-1 वाजेपर्यंत हे कुरळी गावात येऊन त्यांनी ही स्वतः धावपळ करून स्वतःच्या स्वखर्चाने घेऊन ह्या विहारासाठी किंवा या समाज मंदिरासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्याबद्दलही आपण सर्वजण त्यांचं आभार मानूया. आणि या आजच्या या जयंतीसाठी जे आपण जी जयंती आज साजरा करतो त्याकरिता आपल्या सभासदांनी भरभरून देणगी दिली. त्या सर्वांचंही आपण इथे स्वागत करूया. सगळ्यांनी देणगी दिल्यामुळे आपण आज जयंतीचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो. आणि दुसरी गोष्ट की आजच्या या 135व्या जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेबांच्या मानवाच्या 135व्या जयंती निमित्त आपण सर्वजण इथून लांबून येऊन उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार. दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. जय हिंद. आणि 135वी जयंती ही आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद. गौतम बुद्ध, शिवाजी महाराजपासून अण्णाभाऊ साठेपर्यंत सगळ्या मानवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणसं आणलं आणि त्यांनी एवढं संविधान देऊन एवढं आम्ही सगळे आणि महाराष्ट्र देश त्यांच्यावर चालतो. सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा. आज या वास्तूचं उद्घाटन आणि आंबेडकरांची 135वी जयंती अगदी उत्साहात साजरी करण्याच्या मागे खरोखर हातभार आहे. आणि मी 20 वर्षापासून या भूमिकेतून बरोबरही राहायचो. पण लोकांच्याकडनं आम्हाला सरकारची भावना कमी मिळायची. 10,000 रुपये त्यावेळेला 30 वर्षापूर्वी आम्ही ते प्रयत्न करत होतो. त्यातून आम्ही एवढं प्रगती करू शकतो. आज सुशिक्षितांचा आधार मिळाला आणि त्यांचं सहकार्य मिळालं आणि ते कष्टाने सर्व काय त्यांनी ते सर्व काय बघितलं. आम्हाला खूप अत्यानंद वाटतो. खूपच अभिमान देखील वाटतो. तर मी सर्वांचा आभारी आहे. सर्वांनी सहकार्य उपस्थित मुळे गावचे सरपंच, उपसरपंच, गावचे उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर साहेब, तसेच उपस्थित सर्व गुरवेकर बंधू भगिनींनो, गेल्या वर्षीपासून आपल्या गावात मी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरुवात केली. याचं कारण होतं, माझी आई मला नेहमी म्हणायची की बाबा, जगात बाबासाहेबांची जयंती साजरी होती पण आपल्या गावातच साजरी होत नाही. ही त्यांची खंत फार मला जाणवत होती. त्यामुळे मी कामानिमित्त ते हयात असताना करू शकलो नाही जयंती साजरी, पण रिटायर झाल्यानंतर पहिल्यांदाच मी हे केलं की आईची इच्छा पूर्ण करावी म्हणून. आणि आपल्या सर्व मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात ही जयंती साजरी करू शकलो आणि गावात गौतम बुद्धाची मूर्ती आपण स्थापित करू शकलो. याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद देतो. आणि असेच आपण पुढे दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करूया. मी सर्व वाघोरी बंधूंना विनंती करतो की प्रत्येकाने गावात येऊन आपलं स्वतःचं घर, आपण पुण्यामध्ये बरेच फ्लॅट वगैरे घेऊन राहतो, पण एकच आहे की प्रत्येकाने गावात येऊन आपलं जे कोणी आपल्याला भेटतं ते प्रथम विचारतं कुठल्या गावाचे आहे तुम्ही. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने प्रयत्न करून गावात येऊन आपलं स्थायिक व्हावं ही विनंती आहे. तरी सर्वांना 135व्या जयंती निमित्त मी सर्वांचे शुभेच्छा देऊन तथागत भगवान आमच्या 135व्या जयंती सर्वांना शुभेच्छा. आणि 8 दिवसापूर्वी जेव्हा मला वाटतं गावची जत्रा होती त्यावेळेस डॉक्टर सतीश वाघमारे यांनी हा प्रस्ताव मांडला की आपण मूर्ती घेऊ. आणि आम्हाला नव्हतं वाटतं की एवढं चांगलं कॉम्पिटिशन होईल. प्रत्येक गावकऱ्यांनी म्हणजे आपल्या कोरडी वाघमारे बद्दलच कॉम्पिटिशन केलं. मला आठवतं मी जेव्हा लहान होतो तेव्हा ते गिरधारी अंकल आमच्या घरी यायचे आणि जगनराव पण यायचे आणि आमच्यासाठी 2-2 रुपयासाठी वर्गणी मागायचे कुणी देतच नव्हतं. वर्गणी ते लोक चावडी मागायची त्यावेळेस म्हणजे आम्ही लहान होतो. आणि त्यांचं ते स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे. आपलं समाज मंदिर झालेलं आहे. तर माझी पण अशीच इच्छा आहे की प्रत्येक वाघमाऱ्यांनी आपापले एक खोलीचं का दरवाजा बांधावं आणि गावाला दर महिन्यातून एकदा व्हिजिट करावं. समाज मंदिर पण झालेलं आहे. तुम्ही डबा घेऊन येऊ शकता, तर येऊ शकता, फिरू शकता दिवसभर आणि जाऊ शकता. आता आपल्याला हक्काचं समाज मंदिर झालं आहे. आपल्याला एखाद्या सगळ्या सोयी सुविधा हळूहळू उपलब्ध होईल. सगळ्यांनी असंच सहकार्य करावं ही माझी इच्छा आहे. नमस्कार. जय हिंद. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे अशा प्रतिमेचे सुद्धा अभिवादन करतो. आणि समस्त गुरुळेकर आणि वाघमारे परिवार यांचे आभार मानतो की त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. विशेषतः सरपंच मॅडम, विशेषतः सरपंच मॅडम त्यांनी आम्हाला सहकार्य केले, वेळ दिला, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. वाघमारे कुटुंबीय आणि गुरुळेकर. आणि ही जी वास्तू आपल्याला दिलेली आहे ती फार थोडंसं आम्हाला संघर्ष करावा लागला, पण काय आम्ही लढवय्या असल्यामुळे आम्ही ती पार पाडली. तर सर्वांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाचे जे आपले बोधाचार्य होते त्यांनी पण फार छान रीतीने विधी पार पाडला. त्यांचाही सन्मान होणं गरजेचं आहे. तरी मी सतीश डॉक्टर वाघमारे सतीश यांना विनंती करतो की त्यांनी बोधाचार्य सोरगे साहेबांचा सन्मान करावा आणि खूप अशा रीतीने सहकार्य सर्वांचं असावं अशी मी विनंती करतो.